नमस्कार. नमस्कार. मी विनायक पुरुषोत्तम दिवाकर, ही माझी बायको वैजंती विनायक दिवाकर. आम्ही ह्या आशीर्वाद बंगल्यामध्ये 1985 पासून राहत होतो आणि त्या काळी खूपच वाहतूक कमी असल्यामुळं मुली शाळेतसुद्धा चालत जायच्या आणि चालत यायच्या. पण गेली कित्येक वर्ष ट्रॅफिक इतकी वाढलेली आहे की ह्या बंगल्यातून बाहेर पडणं, गाडी काढणंसुद्धा प्रॉब्लेम झाला. पण पूर्वी माझी नोकरी जवळ असल्यामुळे काही एवढा जाणवलं नाही. पण मी 2010 साली मी रिटायर झालो. त्यानंतर मग घरी बराच असल्या कारणानं ट्रॅफिकचा खूप त्रास व्हायला लागला. मग आम्ही ठरवलं की आता कुठंतरी बाहेर हे घर, कारण गावातलं घर म्हटलं की मग खूप प्रॉब्लेम्स असतात. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की कुठंतरी बाहेर शांत जागी जाऊन राहावं. मग आम्ही मिसेसचे भाऊ आणि त्यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे मग आम्ही बिल्डर सर्च केले. त्यांनी 3 बिल्डर्स आणले, मी 3 बिल्डर आणले. आम्ही मग ते गोखले, जावडेकर आणि परांजपे, मित्तल असे आम्ही अप्रोच झालो. आणि हिच्या भावाने पण असेच श्रीराम बिल्डर आणि 2-3 होते, ते अप्रोच झाले. मग आम्ही सगळ्यांच्या कोटेशन घेतल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की श्रीराम बिल्डरची जी काही ऑफर आहे ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. कारण बाकीचे बिल्डर म्हणत होते की 50% आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ, आत्ता 50% 1 वर्षाने देऊ. आमची अट होते की जे काही असेल ते व्यवहार पूर्ण व्हायला पाहिजे. एकदा सही केली की परत व्यवहार अर्धवट ठेवायला नको. तर त्या सगळ्या हिशोब करून आम्हाला श्रीराम बिल्डर एक जास्त योग्य वाटलं. आणि दुसरं म्हणजे हे घराच्या जवळ असल्यामुळे सारखं आम्हाला कधी जायचं राहतं की आम्हाला प्रॉब्लेम येतो. 5 मिनिटं चाललं की त्यांचं ऑफिस जवळच असल्यामुळं आणि हा संबंध एरिया आपल्याला माहिती असतं. त्यामुळं हे आम्हाला पटलं. आणि एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर काय प्रत्येक वेळा आम्ही चांगल्या एकमेकाशी संबंध असल्यामुळं व्यवस्थित आमचं सगळं स्टॅम्प ड्युटी म्हणा किंवा बाकीचे काही डॉक्युमेंटेशनचं हे असते, म्हणजे प्रोसेस असती, त्यात आम्हाला काही त्रास झाला नाही. आणि आम्ही सगळं काम व्यवस्थित होऊन गेलं. आणि जे काय कमिटमेंट त्यांनी केल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. कधी काही अडचण आली तर आम्ही त्यांना सांगायचो असं नाही असं करा, तेही त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि जरी आम्ही हे घर विकत असलं तरी आम्हाला नेहमी ऑफर दिलेली आहे की तुम्ही पाहिजे तेव्हा या, बसा, आमच्याशी गप्पा मारा, चहा पाणी प्या. ते आम्ही कंटिन्यू करतो आहे. आणि त्यामुळं एकंदरीत श्रीराम बिल्डरला काहीच प्रॉब्लेम नाही कुणी करायला. मुख्य म्हणजे आमचे एक मित्र, याचे जे बंधू आहेत, त्यांच्या खोलीमध्ये ते भाड्याने राहत होते. तर आम्ही त्यांना, ते CA होते, म्हणजे ते CA आहेत. तर आम्ही त्यांना अप्रोच झालो की बा पुण्यात कोण बिल्डर कसे काय आहेत किंवा फायनान्शियली कोण कसं स्ट्रॉंग आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे 1-2 बिल्डर्स फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत. त्यांची कामं कमी असतात पण फायनान्शियली ते स्ट्रॉंग आहेत. बाकीचे बिल्डरचं काय असतं, खूप कामं असतात तेव्हा पैशाचा प्रॉब्लेम येतो. तर जितका बिल्डर हे असेल, काय म्हणतात, थोडक्यात असेल तर तो लवकरात लवकर प्रोजेक्ट कंप्लीट करतो. कारण बाकीचे जे बिल्डर आहेत ते मग खूप 5 वर्षे 6 वर्ष वगैरे लावतात. तर त्या दृष्टिकोनातून तिने आम्हाला सांगितलं की हे 2 बिल्डर तुम्ही अप्रोच व्हा, तुम्हाला काही फायनान्सचा काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण बरेचसे बिल्डरचं कसं आहे की फायनान्शियली दे आर इन क्रायसिस. तर त्या हिशोबाने आम्हाला म्हटलं ठीक आहे बाबा, काहीच हरकत नाही. आणि तो रेफरन्स असल्या कारणानं आम्ही म्हटलं ठीक आहे श्रीराम बिल्डरकडे जाऊया, प्रदर्शित काही प्रॉब्लेम नाही. आम्ही पहिल्यांदा गेलं तर तिने आम्हाला संबंध ओव्हरऑल त्यांचं बॅक हिस्ट्री दाखवली, कुठं कामं केली आहेत मुंबईला, डोंबिवलीला वगैरे, आणि पुण्यात कुठली कामं झाली ते संबंध त्यांनी आम्हाला त्यांचं जे हे असतो कॅटलॉग दाखवला, फोटो दाखवला. आणि वी व्हेरी इम्प्रेस बाय दॅट. त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांची काय डोक्यात आधी ते म्हटलं की इफ यू वॉन्ट रेसिडेन्शियल, आम्ही रेसिडेन्शियल करू. पण म्हटलं आम्हाला रेसिडेन्शियलमध्ये राहायचंच नाही, इथं आम्हाला तर शांत एरियात राहायला जायचं आहे. त्यामुळं वी आर नॉट गोईंग टू स्टे हिअर असं मी त्यांना सांगितलं. त्यामुळे मग ते म्हटले मग आम्ही कमर्शियल करू. म्हटलं काय हरकत नाही. त्याचा भाऊ पण म्हटलं आम्हाला काही तर राहायचं नाही गर्दीमध्ये वगैरे. ते तिकडं सहकारनगरला राहायला गेले, आम्ही पौड रोडला राहायला गेलो. त्यामुळं तो काही प्रॉब्लेम आला नाही. असं एकंदरीत झालं आहे सगळं. श्रीराम बिल्डरच्याबद्दल माझा जो आहे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो चांगलाच आहे. कारण काय, ते ठराविक दिवशी कमिट केलं की अमुक दिवशी अमुक होईल, तर ते होत होतं. आणि त्यामुळं या बिल्डरकडं कुठलाही म्हणजे कमर्शियल असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे, कुणीही गेलं तरी काही त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. जे काय त्या कमिट करतात, आम्ही सुविधा देऊ, तमिक सुविधा ते बरोबर देत असतात. थोडंफार 2-3 महिने इकडे तिकडे होऊ शकतं, ते आपण ॲक्सेप्ट करायचं. पण अदरवाईज कुठल्या प्रकारची फसवणूक होत नाही. त्यामुळं एक मत आहे की काहीच हरकत नाही कुणी जायला.